प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की प्रभूने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव करावं, देवापासून आलेला निरोप आम्ही ऐकावा. तो निरोप तुमच्यासाठी पण आहे आणि तो निरोप माझ्यासाठी पण आहे. असं कधीही मनामध्ये विचार येऊ देता कामा नाही तुमच्या की देवाचे सेवक जे निरोप सांगतात तो निरोप फक्त आमच्यासाठी आहे. प्रथम जे बोलणारा आहे त्यांच्यासाठी तो निरोप असतो, नंतर ऐकणाऱ्यांसाठी असतो. प्रभू निरोप देतो ना तो दोघांनाही देतो. प्रभू भेदभाव नाही करत की सेवकाला निरोप द्यायचा नाही, विश्वासणाऱ्यांना द्यायचा. कारण आशीर्वादाची अपेक्षा सेवक पण प्रभूकडं करतो. कारण देवाच्या सेवकाला पण प्रभूकडूनच आशीर्वाद हवे आहे. जसं तुम्ही इच्छा धरून प्रभूच्या चरणामध्ये बसता की देव बाप्पाने आम्हाला आज आशीर्वाद द्यावा, तसा देवाचा सेवक पण मनामध्ये इच्छा धरूनच सेवेला बाहेर पडतो की मला पण देव बाप्पाकडून आशीर्वाद हवे आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. बंधू प्रार्थना करतील. हालेलुया हालेलुया. सान्निधीश परमेश्वरा, तू खरोखर मान आहे. हे प्रभू, मान सन्मान गौरव ही सर्व तुला देतो. हे प्रभू, या सुंदरच्या वेळेत तू पगारे पास्टरांना जे आम्हाला काही वचनं सांगतात ते वचनं आम्हाला समजू दे आणि आमच्या मनात बसू दे. हे माझ्या पित्या, तू आम्हाला लवकरात लवकर बाप्तिस्मा होईल अशी तू पगारे पास्टरांना आज्ञा कर आणि आमचे बाप्तिस्मेच होईल. परमेश्वराच्या चरणी मागून म्हणून पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. प्रियांनो, आम्ही ख्रिस्तामध्ये आलोत ना, किंवा ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या नावामध्ये घेतलंय ना, देवाने पण काही टार्गेटच्या माध्यमातून आम्हाला देवाच्या राज्यात येण्याची त्यांनी परवानगी दिली. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला त्याच्या राज्यामध्ये घेण्याविषयी आमच्या विषयी त्यांनी इच्छा पूर्ण केली, तेव्हा त्याने पण आम्हाला प्रभूमध्ये चालत असताना काय करायचं आहे, कशासाठी मी तुम्हाला आपल्या राज्यात घेतलं, हे सर्व काही तो विदित करतो. प्रियांनो, देवबाप विदित करत नाही असं काहीच नाही. देवबाप शारीरिकरित्या पण सांगतो, आत्मिकरित्या पण दाखवतो. काय इच्छा आणि काय आशा प्रभूची असते प्रियांनो. कारण देव बाप्पाला सैतानाच्या हातातून आपली प्रजा वेगळी करायची आहे. हे पहिलं देव बाप्पाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं कारण काय आहे की जे आम्ही प्रभूमध्ये आल्यावर आम्हाला पुढची प्रक्रिया काय करायची ते प्रभू आम्हाला दाखवतो. आणि त्याच अनुषंगाचं वचन आज मी आपल्यासमोर संदेशाच्या स्वरूपाने आपल्यासमोर सादर करणार आहे. तर काढूया आपण तिरपेकराचं दुसरे तिमोथेय 2 अध्याय 5वं वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, जर कोणी मल्लयुद्ध करीतो, मल्लयुद्धाविषयी त्या ठिकाणी दिलेला आहे. 2 तिमोथेय 2 अध्याय 5वं वचन. जर कोणी मल्लयुद्ध करीतो तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालण्यात येत नाही. आता आम्हाला मल्लयुद्धाचा केंद्रबिंदू माहीत असला पाहिजे. मल्लयुद्धाचा केंद्रबिंदू जर माहीत असेल तर आम्ही मल्लयुद्ध करू. आम्हाला मल्लयुद्ध करण्याचा केंद्रबिंदूच माहीत नाही, कोणाबरोबर मल्लयुद्ध करायचं आम्ही. प्रियांनो, देवाच्या आत्म्याने कधीही मनुष्याबरोबर तुम्ही मल्लयुद्ध करा याला मान्यता दिलेली नाही.
देव बाप कधीच आपल्या हाताने घडवलेल्या मनुष्याला आपल्याच हाताने घडलेल्या मनुष्याबरोबर मल्लयुद्ध कर ही आज्ञा देत नाही. आम्हाला मल्लयुद्ध कोणाबरोबर करायचंय हे प्रथम आम्हाला देवबाप दाखवतो. प्रियांनो, देवबाप ठराविक विश्वासणाऱ्यांना दाखवतो, काही जणांना दाखवित नाही. असं प्रभू करत नाही बरं का. हा विश्वासणारे त्याप्रमाणे प्रभू समोर स्वतःला सादर करत नाही, तसं वागत नाही, तशी क्रिया करत नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जे मल्लयुद्ध प्रभूने करायला सांगितलेलं आहे ते मल्लयुद्ध जे करतात ना, त्यांना देव बाप्पाने मुकुट देण्याचं कबूल केलंय. आणि जो मल्लयुद्ध सैतानाबरोबर करील, आम्हाला मल्लयुद्ध करण्याची आज्ञा फक्त सैतानाबरोबर आहे. रक्त मांसाबरोबर आमचं युद्ध मुळीच नाहीये प्रियांनो. म्हणून देवबाप्पाने इथे 6:10 मध्ये सांगितलंय, आमचे युद्ध मनुष्याबरोबर माणसाबरोबर नव्हे तर आकाशातील दुरात्मा समूह यांच्याबरोबर आमचं युद्ध आहे. पण भावी जीवनात चालत असताना छोट्या छोट्या गोष्टी जर आमच्या विरोधात कुणी केल्या, त्यावेळेला आम्ही विसरून जातो की आम्हाला युद्ध कोणाबरोबर करायचं आहे. आम्ही सैतानाला सोडून देण्याऐवजी मनुष्याबरोबरच युद्ध करायला सुरुवात करतो. मग युद्धाचे निरनिराळे प्रकार आहेत. मनामध्ये कपट धरणं, ईर्ष्या धरणं, राग आणणं, त्रास देणं, त्यांच्या विरोधात चालणं, त्यांच्या विरुद्ध षडयंत्र करणं. जेवढे वाक्य पवित्र आत्मा उद्गार काढेल तेवढे त्या मल्लयुद्धामध्ये माणसासाठी लढण्यासाठी एखादा करतो. त्यानं देवाचा आत्मा आम्हाला त्याने प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. का त्याने प्रीतीचा आत्मा दिलेला आहे? कारण पहिले योहान याच्या 5व्या अध्यायामध्ये तो स्वतः म्हणतो, देव प्रीती आहे. जो स्वतः प्रीती आहे तो इतरांना पण प्रीती करायला शिकवतो. तो इतरांना भांडायला आणि एकमेकाविरुद्ध लढण्यासाठी तो कधी तयार करत नाही. म्हणून आजचा पहिला शब्द आला की आमचं मल्लयुद्ध कोणाबरोबर आम्हाला करायचं हे आम्हाला प्रथम माहीत असलं पाहिजे. आम्हाला जर मल्लयुद्ध करण्याचा केंद्रबिंदू माहीत झाला ना प्रियांनो, आम्ही त्या केंद्रबिंदू प्रमाणेच मल्लयुद्ध करण्यासाठी प्रभूच्या नावाने सामोरं जाऊ. आणि जेव्हा प्रभूच्या इच्छेप्रमाणे आम्ही मल्लयुद्ध करण्यास उतरतो तेव्हा देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, यासाठी आम्हाला मल्लयुद्ध करण्यासाठी आमच्यामध्ये पण एक क्वालिटी असली पाहिजे. आमच्यामध्ये ती जर क्वालिटी असली तर देवबाप आम्हाला मल्लयुद्ध करण्यासाठी पाठवेल किंवा मल्लयुद्ध करण्यास आम्ही योग्य आहोत असं प्रभू समजेल. काय क्वालिटी आमच्यामध्ये असली पाहिजे? फिलिप्पियराचं पत्र 1 अध्याय 27व्या वचनात सांगितलंय, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. आमचं आचरण, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमच्या क्रिया करणं हे सर्व देवाला आवडेल अशा असल्या पाहिजे. आणि जो कोणी या प्रकारे देवासमोर स्वतःला आणेल त्याला मल्लयुद्ध सैतानाबरोबर करायला काहीही त्रास होणार नाही. किंबहुना जर त्रास येण्याचा मार्ग दिसला तर देव त्या त्रासातून आपल्या विश्वासणाऱ्याला खात्रीने बाहेर काढेल याची गॅरंटी असते. का? कारण आमचं आचरण प्रभूला शोभेल असं आम्ही ठेवलेलं आहे. आणि प्रभूला शोभेल असं आचरण आमचं असण्यासाठी आमच्यामध्ये काही परिवर्तन असलं पाहिजे. काय परिवर्तन आमच्यामध्ये असलं पाहिजे?
आमचा जो पूर्वीचा जुना स्वभाव होता, ज्या स्वभावाला आम्ही घेऊन चालत होतो, त्या जुन्या स्वभावाला आम्ही प्रभूच्या वचनाने काढून टाकायला सुरुवात केली पाहिजे. आणि हा स्वभाव निघून जाण्यासाठी आम्हाला बायबल वाचन करणं सर्वप्रथम महत्वाचं आहे. बायबल वाचण्याशिवाय आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये प्रभूला शोभेल असे आणि प्रभूला योग्य असे कधीच दिसणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही प्रार्थना करणारे असलं पाहिजे. प्रार्थना आमचा श्वास असला पाहिजे. प्रियांनो, जाणकार म्हणतात प्रार्थना माझा श्वास आहे. आणि तिसरी गोष्ट, आम्ही जे काही पवित्र शास्त्रामध्ये वाचू किंवा जे काही ऐकू त्याप्रमाणे करण्याचा कमीत कमी 30% तरी आम्ही प्रयत्न आमच्या जीवनात केला पाहिजे. कोणालाही 100पैकी 100 त्याप्रमाणे करता येऊ शकणार नाही, पण 30% तर आम्ही करू शकतो ना कमीत कमी. जर आमच्यामध्ये 30% ही करण्याची क्षमता नसेल तर आम्ही प्रभूमध्ये आलो कोणत्या इराद्याने आलो? प्रभूने आम्हाला जर निवडलंय ना प्रियांनो, तर फळ देण्यासाठी निवडलंय. प्रभूने पण आम्हाला फुकट नाही निवडलं. देवाने आम्हाला यासाठी नाही निवडलं की त्याच्या नावात राहून तुम्ही देवाच्या विरुद्ध ईर्ष्या करावी, देवाच्या विरोधात काही बोलावं, देवाला न पसंत पाडणाऱ्या गोष्टी खुलेआम करत राहाव्या, न घाबरता न डगमगता हे प्रभू विरुद्ध चालत राहावं. या प्रक्रिया जेव्हा एखादा विश्वासणारा करतो ना प्रियांनो, तेव्हा तो सैतानाला वाव देतो. आणि बायबलमध्ये सांगितलंय सैतानाला वाव देऊ नका. प्रियांनो, सैतानाला वाव दिला ना, सैतान सोडित नाही. एवढे पवित्र आदाम हवा एदेन बागेमध्ये होते, पवित्र होते. कोणत्याही पापाचं अथवा आज्ञाभंगाचं दोष त्यांच्या नावावर नव्हता. पण एदेन बागेमध्ये सैतानाने आज्ञाभंगाचा दोष, पापाचा दोष त्यांच्या माथी लावला. यांनो, एवढ्या पवित्र भूमीमध्ये, एवढ्या पवित्र बागेमध्ये त्यांनी जाऊन मनुष्याला जर पापी करण्यामध्ये यश मिळवलं, तुम्ही आम्ही काय आहोत सैतानाच्या नजरेमध्ये? आमची किंमत काय सैतानाच्या नजरेमध्ये? यांनो, आम्हाला देव बाप्पाने इशारा बोध दिलाय, सैतानाला कधीही वाव देऊ नका. सैतानाला वाव दिला ना प्रियांनो, तो आम्हाला देवाच्या राज्यापासून असं भटकवीन की आम्हाला कळणार नाही. आमची दिशाभूल तो करीन, दिशाभूल. आम्हाला कळू देणार नाही की तो दिशाभूल करत आहे. आणि जेव्हा त्याला वाटण ना की अरे या प्रक्रियेमध्ये मी जास्त सबळ आणि जास्त यशस्वी झाली, त्या वेळेला तो प्रगट करून दाखवी. गेलेली वेळ आहे ना प्रियांनो, परत कधी आणता येत नाही. गेलेली वेळ गेली समजायची. जे काही तुम्ही वागले संपले. आणि जेव्हा मनुष्याला अनुताप होतो ना प्रियांनो, त्या वेळेला मनुष्याला समजत नाही की काय करावं. यहूदा इस्करियोतचं असंच झालं प्रियांनो. यहूदा इस्करियोतला पण अनुताप झाला. त्याच्या पण लक्षात आलं की मी जे केलं ते योग्य केलं नाही, पण त्याच्यामध्ये जे यायला पाहिजे होतं ते त्यांनी त्याच्यामध्ये आणलं नाही, म्हणून त्याला गळफास घेऊन मारावं लागलं. त्याच्यामध्ये जे यायला पाहिजे होतं ना ते जर आलं असतं ना, यहूदा इस्करियोत वाचला असता. यहूदा इस्करियोतच्या पापाची क्षमा देव बाप्पांनी केली असती. दाविदाने इतकं भयंकर पाप केलं तरी देव बाप्पाने दाविदाच्या पापाची क्षमा केली. हे त्याचं प्रमाण आहे की आमचा देव बाप क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वदा आतुर आहे. आमचा देव बाप बोलतो कमी, करून दाखवतो जास्त या पवित्र शास्त्रामध्ये.
यहूदा इस्करियोतने काय केलं असतं तर क्षमा मिळाली असते माहिती का? यहूदा इस्करियोतला त्याने पस्तावा करण्याऐवजी पश्चाताप जर केला असताना आणि तो म्हणला असताना, जसा पेत्राने पश्चाताप केला, अंधारामध्ये जाऊन रडून गुडघ्यावर येऊन तो चुकला हे त्यांनी मान्य केलं, 3 वेळेस प्रभूला नाकारलं हे त्यांनी स्वीकारलं आणि डोळ्यातून अश्रूंनी त्याने पश्चाताप केला, म्हणून देव बाप्पाने त्याच्या पापाची क्षमा केली आणि त्याला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देण्यात आल्या. त्यानो यहूदा इस्करियोतने केवळ पश्चाताप जर केला असताना, पश्चाताप रडला जरी नसताना यहूदा इस्करियोत तरी चालला असता प्रभूला, पण पश्चातापी अंतःकरणाने तो प्रभू समोर जर आला असताना देव बाप्पाने त्याला क्षमा केली असती. जरी वचनात असं लिहिलेलं आहे, मनुष्याचा पुत्र तर सांगितल्याप्रमाणे धरून दिला जाणार आहे हे तर लिहिलेलंच आहे, पण जो धरून देतो तो जगामध्ये जन्मला नसता तर बरे झाले असते. हे वचन जे मत्तेच्या 26व्या अध्यायाच्या मला वाटतं 41व्या किंवा 26व्या वचनामध्ये ते उद्गार प्रभूने काढले, त्या उद्गाराप्रमाणे प्रभूने त्याला त्या उद्गारातून मुक्त केलं असतं. पण यहूदा इस्करियोतने पस्तावा केला. अरे धार्मिक पुरुषाला मी 30 रुपयाच्या नाण्यासाठी धरून दिलं, इतकं घोर पाप करण्यापर्यंत माझ्या हृदयाला माझ्या बुद्धीला हे काही अंतर वाटलं नाही. माझी बुद्धी एवढ्या भयंकर गोष्टी करण्यामध्ये संतुष्ट होत गेली, याचा त्याला पस्तावा झाला, पश्चातापने झाला आणि त्याला पस्तावा झाला. म्हणून तो यहूद्यांकडे आला, अधिकाऱ्यांकडे, त्यांना म्हणला, ज्याला मी धरून दिलंय त्याला तुम्ही सोडा आणि हे तुमचे 30 रुपये नाणे घ्या. परंतु ते यहूदी लोक त्याला म्हणाले, तुझ्या कामाची मजुरी आम्ही तुला दिलेली आहे, आता या व्यक्तीला सोडून देण्याचा आम्ही कदापिही चूक करणार नाही, तुझी मजुरी तुला दिली, तुला जे करायचं असेल ते कर. म्हणून त्याने ते 30 रुपयाचे नाणे राग तिथं टाकून रागाने निघाला. त्याचा राग त्याला अनावर झाला प्रियांनो, राग त्याचा कंट्रोलच्या बाहेर गेला, म्हणून त्याला गळफास घ्यावा लागला. कारण त्याला सुटकेचा कोणताच मार्ग दिसला नाही, क्षमेचा कोणताच मार्ग त्याच्या समोर आला नाही. जो एक क्षमेचा मार्ग त्याच्या समोर होता, पण त्या क्षमेच्या मार्गाला त्याने अवलंबलं नाही. पश्चाताप करण्याची प्रक्रिया त्याने व्यक्त केली नाही, त्याने पस्तावा करण्याची क्रिया दाखवली. म्हणून देव बाप्पाने त्याला कुठल्या प्रकारची सहाय्यता केली नाही. गळफास घेतला झाडाला तरी प्रभूने त्याला मदत केली नाही, कारण देवाला पस्तावा करणारे लोक आवडत नाही. देवाला पश्चाताप करणारे प्रियजन आवडतात आणि पस्तावा करणारे प्रियजन आपल्या जीवनामध्ये असे भयंकर निर्णय देवाच्या विरोधात घेतात प्रियांनो, की जे निर्णय ऐकून देवबापन क्षणभर त्यांच्याविषयी विचार करतो की माझी कन्या, माझा मुलगा माझ्या विरोधात एवढा भयंकर निर्णय घेण्यापर्यंत त्याला माझं पवित्र शास्त्र कळलं नाही. ज्याला पवित्र शास्त्र कळतं ना प्रियांनो, आणि ज्याला आत्मा पवित्र आत्म्यातून वचन समजावून सांगतो, तो प्रियजन ब्रदर असो सिस्टर असो कधीही देवाच्या विरोधात इतका भयंकर निर्णय घेणार नाही, ज्या निर्णयाला ऐकून प्रभू पण त्यांच्याविषयी विचार करण्यामध्ये मजबूर होईल. आम्ही जीवनामध्ये कधीही देवाला विचार करायला मजबूर करणारे नसलं पाहिजे प्रियांनो.
आम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणारे असावं, म्हणून हा शब्द आलाय, ख्रिस्त्याच्या सुवार्ते शोभेल असे आचरण ठेवा. ज्यांचं आचरण ख्रिस्ताला शोभेल असे असतं ना प्रियांनो, ते भावी जीवनामध्ये कधीच असे डिसिजन घेत नाही जे डिसिजन ऐकून देवबाप पण त्यांच्याविषयी विचार करायला सुरुवात करेल. लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला फिलिप्पे 2:11 प्रमाणे प्रभू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असं कबूल केलंय ना, तो कोणताही जीवात्मा नरकात टाकला जाणार नाही. भयानकले भयंकर निर्णय, भयंकर शब्द जरी देवाविरुद्ध त्यांनी उच्चारले तरी त्यांच्यासाठी नरकाचा दरवाजा बंद आहे. का देवाने त्यांच्यासाठी नरकाचा दरवाजा बंद ठेवलाय? कारण त्यांनी आपल्या मुखाने येशू प्रभू आहे हे कबूल केलेलं आहे. प्रियांनो, तुमचं मुखाने येशू प्रभू आहे हे कबूल करणं साधारण समजू नका. तुम्हाला कधी कधी तुमची बुद्धी म्हणा किंवा आणखी काही गोष्टी, तुम्हाला या गोष्टी फार साधारण वाक्य वाटू देत असेल, पण देवाच्या नजरेमध्ये हे वाक्य साधारण नाही. कारण देवाला आपल्या मुखानं प्रभू म्हणून कबूल करणं हे इतकं सोपं नाहीये प्रियांनो, जितकं तुम्ही आपल्या मुखाने कबूल करण्याविषयी समजता. देवाच्या आत्म्याशिवाय कोणालाही येशू प्रभू आहे हे कबूल करता येत नाही. आणि जो या प्रकारे येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून कबूल करतो, तो कधीच प्रभू विरुद्ध भयानक निर्णय, भयानक डिसिजन घेण्याची चूक करणार नाही. आणि जर चूक केली तर वचनामध्ये 7 वेळेस प्रावधान दिलेलं आहे देवबाप्पाने, की तू 7 वेळेस जरी पाडला तरी मी तुला उठून उभं करीन. आमचा देव दयाळू आहे, ममताळू आहे, कणवळू आहे ना. तो बोलून दाखवित नाही, तो शब्दाने प्रगट करतो की मी खरोखर तसा आहे. त्याने फक्त सैतानाला आपला कोणताही कणवाळूपणा दाखवलेला नाही. म्हणून सैतानाविषयी आम्हाला माहिती आहे सैतान कुठं जाणार रे. आज कोणत्या विश्वासणाऱ्याला सांगायची गरज आहे का सैतान कुठं जाणार आहे किंवा सैतान काय आहे? थोडं का होईना विश्वासणाऱ्याला सैतानाविषयी माहित आहे की सैतान हा देवाबरोबर चालणारा नाही. सैतानाला देवाच्या राज्यामध्ये जागा नाही. कमीत कमी एवढं तर विश्वासणाऱ्याला माहित आहे का नाही? भला बाकीचं काही विश्वासणाऱ्याला माहीत जरी नसलं हरकत नाही. प्रियांनो, देवाने आम्हाला या स्टेजमधून पूर्णपणे बाहेर काढलेला आहे. देवबाप आम्हाला सैतानाबरोबर कधीच गणना करत नाही आमची. पण कधी कधी बोलणारे प्रीचर सैतानाशी गणना विश्वासणाऱ्याची करतात प्रियांनो. आणि हे उद्गार मी अनेक सेवकांच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून, सिस्टरांच्या मुखातून देखील ऐकलेले आहेत. बघा कोणत्या समयात मी कोणते शब्द ऐकले, पवित्र आत्मा ते आठवण करून मला बोलायला सांगतो. कधीही बोलणाऱ्या प्रीचराने जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांची तुलना सैतानाशी करू नये. सैतान एक असा प्राणी आहे प्रियांनो, त्याला देवाच्या राज्यामध्ये राज्य करण्याची संधी नाही. त्याने देवाबरोबर राज्य करण्याची संधी गमावलेली आहे. तुम्ही आम्ही गमावली का संधी? तुम्हाला इथं का ठामपणे म्हणता की आम्ही पण सैतानासारखी संधी गमावून टाकली? हा, आम्ही प्रभू विरुद्ध वागतो तो भाग वेगळा आहे. पण देवबाप्पाची त्यामध्ये पण अपेक्षा अशी आहे की आम्ही तसं पण वागू नये. आम्ही तसं पण वागण्याची प्रक्रिया देवासमोर सादर करू नये ही देवाची इच्छा आहे.
आणि ही इच्छा देव बाप्पाची पूर्ण होण्यासाठी या पवित्र शास्त्रात तुम्ही ध्यान देऊन वाचा, ध्यान देऊन मनन करा, यासाठी बोध करण्यात आलाय. काही जण पवित्र शास्त्र वाचतात पण 5 मिनिटाचं ही मनन करण्याची त्यांना इच्छा नसते. पवित्र शास्त्र वाचलं ना प्रियांनो, कमीत कमी आम्ही 5 मिनिटं तर ते वाचलेल्या गोष्टीवर मनन करणं गरजेचं आहे. एखाद्याला उन्नतीचा मार्ग ना नेहमी कमीतून असा वर जातो. उन्नतीचा मार्ग वरून खाली येत नाही बरं का, खालीहून असा हळू वर जात राहतो. आम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे. 5 मिनिटं जर आम्ही मननाची सुरुवात केली ना, देवाचा आत्मा हळूहळू आमचे 5 मिनिटाला अनेक मिनिटांमध्ये परिवर्तित करायला समर्थ आहे. पण आम्ही मननच करायची इच्छा दाखवली नाही, मग देवबाप मनने क्रियाच करायला तयार नाही, नुसतं वाचतात आणि शांत बसतात. 5 मिनिटापासून मननाची प्रक्रिया करा. जे वाचलंय ना तुम्ही ते प्रभू समोर ठेवायचं. बस, मनन म्हणजे काय, तुम्ही जे वाचलंय ते देवासमोर ठेवायचं. देवाचा आत्मा बरोबर त्या वाचलेल्या गोष्टीतून तुम्हाला जे काय आत्म्याला योग्य वाटेल ते तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आणखी एका प्रक्रियेमध्ये आम्हाला जाण्याची आवश्यकता असते आणि जो त्या प्रक्रियेमध्ये जातो त्याला मननाचं उत्तर पवित्र आत्मा दिल्याशिवाय राहत नाही. बघा, प्रक्रिया असतात प्रियांनो, त्या प्रक्रिया आम्ही केल्याशिवाय पण देवाचा आत्मा आम्हाला बोलत नाही. कोणती प्रक्रिया करणं गरजेचं आहे पाहूया वचनातून. 1 थेसलोनिकरांचं पत्र 4 अध्याय 3 वचन. काय तिथं लिहिलंय? कारण देवाची इच्छा अशी आहे तुमचे पवित्रीकरण व्हावे. आम्ही स्वतःला जास्तीत जास्त पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आम्हाला पवित्र राहण्याचं माध्यम, पवित्र राहण्याचा पर्याय पवित्र शास्त्राशिवाय दुसरा मुळीच नाहीये प्रियांनो. यामध्ये सर्व प्रकारच्या घटना देव बाप्पाने आमच्या भावी जीवनाच्या उन्नतीसाठी, आत्मिक आशीर्वादाच्या उन्नतीसाठी दिलेले आहे. ज्याचं लक्ष पवित्र शास्त्रामध्ये असतं ना प्रियांनो, तो बोलतो कमी, करून दाखवण्याची प्रक्रिया जास्त ठेवतो. एक समय असा होता या जागेमध्ये, या घरामध्ये, तुमच्याच मुखातून देव बाप्पाच्या वचनाचा आवाज देव बाप्पा ऐकायचा. पण आजच्या समयाला अशी परिस्थिती आलेली आहे किंवा झालेली आहे की आज तुम्ही आपल्या मुखातून वचनाचा आवाज देव बाप्पाला ऐकवित नाही. आज वचन मलाच वाचावं लागतंय आणि एक्सप्लेन मलाच करावं लागतंय. प्रियांनो, त्याचे प्रिय लेकरं त्याच्या सानिध्यामध्ये एकदम शांत बसावे याची अपेक्षा देवबाप कधीच करत नाही. प्रियांनो, त्याच्या प्रिय लेकरांनी कमीत कमी वचनाच्या द्वारे देव बाप्पाला संतुष्ट करावं याची अपेक्षा तो करतो. म्हणून संडे चालू असताना देवाचे सेवक कोणालाही वचन वाचण्याची मुभा देतात. एखादा रेफरन्स जर काढला आणि लगेच देवाचे दास म्हणतात ज्यांना मिळाला असेल त्यांनी तो वाचा. ते नाही म्हणत की ठराविक व्यक्तीच वचन वाचील, बाकीचे शांत राहतील. ज्याला मिळेल त्याने लगेच वाचायला सुरुवात करावी ही अपेक्षा का देवाचे सेवक बोलतात? कारण देव बाप कोणाच्याही मुखातून आपल्या वचनाचा आवाज ऐकण्याची इच्छा ठेवतो. प्रियांनो, देव बाप्पाच्या इच्छा इतक्या बारीकातल्या बारीक आहे ना, पवित्र आत्मा बोलायला लागला ना, तो बारीकातल्या बारीक सुईच्या टोका एवढ्या आपल्या इच्छा प्रगट करायला समर्थ आहे. पण त्याची इच्छा आहे
की जो माझ्या नावावर विश्वास ठेवणारा आहे तो पवित्र असला पाहिजे, तो पवित्र जीवन जगणारा असला पाहिजे. कुणी जरी त्याच्या वागण्याकडे लक्ष देत नसलं, स्वर्गातला प्रभू प्रत्येकाच्या वागण्याकडे लक्ष देतो. बघा, एक शब्द बघू आपण, जरा वचनाचे पुरावे आपण बायबल मधून बघत जाऊ. नीतिसूत्रे 15वा अध्याय 3रं वचन बघा, तिथं एक शब्द दिलाय. नीतिसूत्रे 15वा अध्याय 3रं वचन. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहत असतात. बघितलं, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीभर आहे. या समयाला परमेश्वराचे नेत्र स्वर्गातून पृथ्वीभर कोणत्या ठिकाणी माझे प्रिय लेकर माझ्या सानिध्यात बसलेत किंवा माझ्या सानिध्यात गीत गात आहेत किंवा माझ्या सानिध्यामध्ये मनन करत आहेत, हे मला जरी दिसत नसलं पण परमेश्वराच्या नेत्राला ते दिसत आहे. कोण चांगली क्रिया करत आहे, कोण वाईट प्रक्रिया करत आहे, प्रभू मध्ये राहून प्रभूला खुलेआम या वचनाप्रमाणे दिसत आहे. प्रभूला ना, प्रभूचे विश्वासणारे जास्तीत जास्त प्रभूच्या सानिध्यामध्ये बसलेले फार आवडतात. प्रियांनो, देव बाप्पाची अपेक्षा असते की तुम्हाला जो फावला वेळ मिळतो ना, तुमचं मन जेव्हा म्हणतं अरे आता माझा हा रिलॅक्स वेळ आहे, त्या वेळेला जर तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये तो वेळ देण्याची प्रक्रिया केली ना प्रियांनो, तुमच्यासारखे आशीर्वाद कुणाला मिळणार नाही. आणि ज्यांना ते आशीर्वाद मिळतील ना, ते कधी आपल्या मुखातून हे उद्गार नाही काढायचं, माझी इच्छा देव बाप्पाने पूर्ण केली तर मी पवित्र शास्त्राला हात लावीन, तर मी पवित्र शास्त्र वाचीन. हे उद्गार कदापि त्यांच्या मुखात येणार नाही. तुमचा फावला वेळ तुम्ही देवासाठी द्या. थोडा वेळ द्या. तुम्हाला 2 तासाचा वेळ मिळाला ना, 15 मिनिट वेळ द्या देव बाप्पाला. देव बाप म्हणत नाही 2 मिनिटं 2 तासाचा वेळ मिळालाय तो 2 तास तुम्ही माझ्या सानिध्यात घालवा. 15 मिनिटाचा वेळ देव बाप्पाला द्या, पण असा वेळ तो देव बाप्पाला द्या की देव बाप्पाने तुम्हाला त्या वेळेचा काही ना काही मोबदला दिला आहे याचा अनुभव आला पाहिजे. प्रियांनो, देवाच्या सानिध्यात बसलं ना, देव बाप अनुभव येऊ देतो की मी तुला काहीतरी दिलंय, तू माझ्यासाठी वेळ खर्च केला ना, त्याचं प्रतिफळ मी तुला दिलंय. म्हणून वचनात सांगितलंय, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. आम्ही प्रभूसाठी जे पण करू ते श्रम आमचे कधीही व्यर्थ होत नाही. देव बाप त्या श्रमाला कधीच व्यर्थतेमध्ये गणित नाही. त्या श्रमाचा मोबदला आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. आणि देण्याची प्रक्रिया देव बाप्पाची कशी आहे, 30% पुढं प्रभू देण्याची प्रक्रिया ठेवतो. कमीत कमी 30% तर देव बाप देण्याची अपेक्षा हर विश्वासणाऱ्यांना ठेवतो. जर देवबाप ही देण्याची क्रिया करत नाही तर विश्वासणारा प्रभूच्या चरणामध्ये कशाला बसतोय, वेळ घालवायला बसतोय प्रभूच्या चरणामध्ये. देवबाप हमेशा देण्याची तयारी ठेवतो, पण बसणाऱ्याने पण त्याप्रमाणेच तो वेळ प्रभूमध्ये खर्च करावा, ज्याप्रमाणे खर्च करण्याची अपेक्षा देवबाप विश्वासणाऱ्यांकडून करतो. म्हणून प्रियांनो, भावी जीवनामध्ये चालत असताना इतकं सोपं भावी जीवन नाही जितकं सोपं आम्हाला कधी कधी वाटतं. ख्रिस्ती जीवनामध्ये एक गोष्ट सहन करण्याची आम्ही नेहमी तयारी ठेवली पाहिजे. आणि जो कुणी ख्रिस्ती जीवनामध्ये
एक गोष्ट सहन करण्याची तयारी ठेवतो ना प्रियांनो, तो उदंड आशीर्वादाने भरल्याशिवाय राहत नाही. ती कोणती गोष्ट आहे पाहूया वचनातून. कलसेकराचं पत्र 3 अध्याय 13वं वचन. एकमेकाचे सहन करा. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना, भावी जीवन जगत असताना एकमेकाचं चांगलं असो अथवा वाईट असो ते सहन करण्याची क्रिया आम्ही केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला या पेच प्रसंगामध्ये जे पण अनुभव आमच्या समोर येतील, चांगले असले तर धन्यवाद देव बाप्पाला, वाईट असले तर त्यासाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना हे आमचं सर्वात मुख्य हत्यार सहन करण्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून पौल आपल्या पत्रामध्ये सर्व मंडळांना म्हणालाय. असं नाही की एका मंडळीला म्हणलाय आणि बाकीच्या मंडळ्या सोडून दिल्या. सर्व मंडळातल्या विश्वासणाऱ्याला पौलाने जाहीररित्या सांगितलंय, एकमेकांसाठी प्रार्थना करत जा. आमच्यासाठी प्रार्थना करणं फार महत्वाचं साधन आहे. या साधनाच्या द्वारे जर एकमेकाला कोणी उचलून धरतो ना प्रियांनो, तर ज्याच्यावर जे काय पेच प्रसंग असेल, जे प्रार्थना करणाऱ्याला माहीत असेल, त्याने जर तो पेच प्रसंग देव बाप्पाच्या चरणासमोर ठेवला ना, देव बाप निश्चित त्या बोलणाऱ्याचे शब्द ग्राह्य धरून ज्याच्यासाठी विनंती केलेली आहे त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. पण या गोष्टीला जास्तीत जास्त कोणत्या समयाला व्यक्त करण्याची प्रक्रिया आम्ही दाखवतो, जेव्हा आमचं कोणी दवाखान्यात ॲडमिट असतं किंवा आजारी असतं, त्यावेळेला आम्ही या गोष्टीची फार आतुरतेने अपेक्षा करतो. पण इतर वेळेला आम्हाला जी अपेक्षा या समयामध्ये आमची असती, अशी अपेक्षा आम्ही त्या समयात त्या गोष्टींसाठी प्रभू समोर दाखवित नाही. काही विश्वासणारे आहेत की ते सर्वच गोष्टींमध्ये या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करतात. पण काही जण फक्त आजारी जर कुणी असलं किंवा ॲडमिट कुणी असलं, त्यावेळेला फार नम्रतेने व्हॉट्सअपला मेसेज टाकतात किंवा फोन करून एकमेकांना जे काय आजारी असेल त्याविषयीचा वार्ता कळवतात. प्रियांनो, आम्ही सर्व वेळेला आमच्या भावी जीवनामध्ये ज्या काही कमी घटी येतात, त्या आमचे जे विश्वासूचे फेवर ब्रदर असो सिस्टर असो, त्यांच्या संपर्कात आम्ही राहिलं पाहिजे. हा मोबाईल ना आम्हाला एकमेकाच्या आम्ही संपर्कात जास्तीत जास्त राहावं यासाठी आम्ही याचा उपयोग केला पाहिजे. पण आज मोबाईलचा उपयोग प्रत्येक जण कसा करत आहे हे प्रत्येक जणाला माहीत आहे. आम्ही योग्य रीतीने आमच्या जवळ जो मोबाईल आलेला आहे त्याचा जर आम्ही उपयोग केला ना प्रियांनो, तर या मोबाईलच्या माध्यमातून पण देव बाप आम्हाला आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. देव बाप कोणत्या गोष्टीतून आशीर्वाद द्यायला असमर्थ आहे प्रियांनो? सर्व गोष्टीतून आमचा देव बाप आम्हाला आशीर्वाद देण्यास तयार आहे. फक्त आम्ही तशी तयारी दाखवणं महत्वाचं आहे. आणि ख्रिस्ती भावी जीवनामध्ये चालत असताना एकमेकाचं सहन करण्याची प्रक्रिया आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवलीच पाहिजे. आणि एकमेकाचं सहन करण्याची प्रक्रिया पण अशी नसली पाहिजे जे माझे फेवरचे आहेत त्यांच्यासाठी सर्व सहन करून, जे माझे फेवरचे नाही ना मग त्यांचा एक शब्द देखील मी सहन करण्याची तयारी दाखवणार नाही. असं सहन करण्याची प्रक्रिया देव बाप्पाला मुळीच मान्य नाही. सर्वांसाठी एकसारखं सहन करण्याची प्रक्रिया तुम्ही ख्रिस्तामध्ये चालत असताना
ठेवावी अशी देव बाप्पाची इच्छा आहे. आणि जेव्हा आम्ही वरील जेवढ्या पण इच्छा देव बाप्पाने या वचनाला अनुषंगून सांगितल्या, मल्लयुद्ध करणाऱ्याने काय काय करणं गरजेचं आहे, त्याने जर आपल्या भावी जीवनामध्ये प्रभूच्या आगमनापर्यंत प्रभूने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे जर करण्याची प्रक्रिया केली, तर त्याच्यासाठी प्रभू एक गोष्ट करण्याची तयारी करतो. ती काय तयारी आहे? शेवटचं वचन बघूया आपण. कलसेकराचंच पत्र 3 अध्याय आणि 24वं वचन. प्रभू पासून वतन रूप फल प्रतिफळ तुम्हास मिळेल हे तुम्हास माहित आहे. प्रभू कडून नेहमी आशीर्वाद घेण्याची अपेक्षा आम्ही केली पाहिजे. आमचा आशीर्वादाचा केंद्रबिंदू प्रभू असला पाहिजे. आमचा आशीर्वादाचा केंद्रबिंदू कधीही मनुष्य नसला पाहिजे. म्हणून स्तोत्र 118:8-9 मध्ये सांगितलंय, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे आहे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा प्रभूला शरण जाणे हे चांगले आहे. अशा अनुषंगाचे वचन 118 स्तोत्र 8-9 मध्ये प्रभूने ठेवलेले आहे. प्रियांनो, जो कोणी आपल्या भावी जीवनामध्ये आशीर्वादाचा केंद्रबिंदू प्रभू करतो ना, हा प्रभूकडून आशीर्वाद पण कोणाकोणाला ताबडतोब मिळत नाही प्रियांनो. पण ज्याने ज्याने आशीर्वादाचा केंद्रबिंदू प्रभू केलेला आहे, प्रभू त्याला कदापिही निराश करत नाही. आमचा आशेचा केंद्रबिंदू कधीही मनुष्य नसला पाहिजे. देव बाप्पाच्या आत्म्याने कुठंच सांगितलेलं नाही की तुमचा आशीर्वादाचा केंद्रबिंदू मनुष्य आहे. आशीर्वादाचा आमचा केंद्रबिंदू आमचा प्रभू परमेश्वर असला पाहिजे. आणि या अनुषंगाने जो कुणी प्रभूमध्ये चालण्याचा, राहण्याचा, वागण्याचा, करण्याचा प्रयत्न करील, तो कधीही आपल्या भावी जीवनामध्ये निराशतेचं जीवन जगणार नाही. मग प्रभूने जे सांगितलंय ना, योहानकृत 14 याचा 14वा अध्याय 27वं वचन, तिथं देवबाप काय म्हणलाय, मी आपली शांती तुम्हास देतो. प्रियांनो, प्रभू कडून मिळालेली शांती अशी आहे प्रियांनो, त्या शांतीचं वर्णन शब्दाने करणं शक्य नाही. आज बघा, ज्याला त्याला गरीब असो श्रीमंत असो, त्याला शांतीची अपेक्षा आहे. तो आपल्या भावी जीवनामध्ये शांतीमय जगण्याची आशा ठेवतो. परंतु प्रभूकडून जी शांती मिळते ना प्रियांनो आपल्याला, त्या शांतीचं वर्णन कोणत्याही शब्दाने करणं शक्य नाही. म्हणून आम्हाला प्रभूपासून जर शांती हवी असेल, प्रभूपासून आम्हाला प्रतिफळाची अपेक्षा असेल, तर वरील ज्या गोष्टी प्रभूने वचनातून थोडक्यात आपल्या समोर प्रगट केल्या, त्याप्रमाणे वागण्याची तयारी तुम्ही प्रभूमध्ये राहून जर करण्यास सुरुवात केली, तर देव बाप आमचा न्यायी देव बाप आहे. त्याच्याजवळ अन्याय नाही, त्याच्याजवळ पक्षपात नाही, त्याच्याजवळ भेदभाव नाही. जो खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने देवामध्ये चालण्याची प्रक्रिया ठेवील, देवबाप त्याला उत्तमातलं उत्तम दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला उत्तमातलं उत्तम प्रभूकडून पाहिजे आहे, ही आशा आमच्या हृदयात आम्ही ठेवलेली आहे ना. आज तुमच्या हृदयात आशा आहे ना? आशा म्हणता येईल का प्रभूच्या उपस्थितीमध्ये? म्हणता येईल तुम्हाला की नाही आम्हाला काय आशा नाही प्रभूकडून?
आम्ही आहे. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही. आमचे बंधू नेहमी म्हणतात, देव बाप्पाने आमची फक्त तेवढी एक इच्छा पूर्ण करावी, याच्याशिवाय आम्हाला प्रभूकडून काही नको आहे. यांनो, चांगल्यातलं चांगलं देण्याची देव बाप्पाने वचनामध्ये आमच्यासाठी तरतूद ठेवलेली आहे. फक्त देवबाप आमच्याकडे अपेक्षा काय करतो? आम्ही प्रभूच्या सांगण्याप्रमाणे चालण्याची प्रक्रिया प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी करावी. याखेरीज प्रभू आमच्याकडून काहीही मागत नाही. म्हणून प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्ही प्रभूच्या योजनेप्रमाणे स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.